इथे प्रश्न आहे की मिळवायचं किती आहे आणि काय आहे आणि कोणासाठी आहे तुम्हालाच माहित नाही, परंतु धावणं मात्र सुरू आहे. तुम्ही कारण देता स्वतःला, मला याच्यासाठी करायचंय, मला त्याच्यासाठी करायचंय. खरंच त्याच्यासाठी करायचंय की तुमच्या जगण्याला काहीतरी विषय हवा म्हणून तुम्ही मनाच्या आहारी गेला आहात, वृत्तींच्या सवयींच्या आहारी गेलेला आहात? तुमचं मन तुम्हाला फसवतंय का? खरंच तुम्हाला कोणासाठी तरी काहीतरी करायची इच्छा आहे का? का तुम्ही ते करण्याने स्वतःसाठीच करत आहात? जगण्याचा आधार, बुद्धीला आधार, विचाराला आधार हवाय का तुम्हाला? विचारांचा का होईना, न दिसणारा का होईना, हॅल्युसिनेटरी का होईना, असा आधार घेऊन जगताय का तुम्ही? हे शोधायला हवं. सत्याचा सामना भले भले लोक करू शकत नाहीत. सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही. मुळात सत्य काय आहे हाच प्रश्न आहे. खरं तर सुरुवात इथून आहे. सत्याचा परिचय नाही तर सत्य म्हणजे काय बोलावं? सुरुवातच भ्रमाने होते. पाहण्याची, जगण्याची, वागण्याची, बोलण्याची, समजची, बुद्धीची, कल्पनेची, भावनेची. सगळी समज एक बुद्धिमत्ता नाहीये तर सगळी समज एक भ्रम आहे. सगळी समज एक सत्य नाहीये तर सगळी समज एक बुद्धीने पकडलेला भ्रम आहे. आणि बुद्धी स्वतःमध्ये एक भ्रम आहे. प्रत्येकाला वाटतं मी फार बुद्धिमान आहे, फार ब्रिलियंट आहे, फार हुशार आहे, फार जिनियस आहे, फार युनिक आहे आणि माझ्यासारखी समज कोणालाच नाही. परंतु तो हे ज्या समजने समज करून घेतो ती समजच मत पूर्णपणे चुकीची आहे. असत्य आहे, मिथ्या आहे, अविद्या आहे, अज्ञान आहे, अपरा आहे. तुम्ही स्वतःला किती ओळखता म्हटलं तर जवळपास नाहीच असं उत्तर आहे. कारण तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल बोलायला लागता तेव्हा तुम्ही स्वतः कमी असता, वकील जास्त असता. अतिवर्णन होतं जे की वास्तववादी नसतं. वास्तवाचा परिचय नसल्याने तुम्ही वास्तववादी वर्णन करू शकत नाही. आणि मन स्वतःकडे तुम्ही जशी आहात तसं पाहत नाही. त्यामुळे प्रत्येकाला स्वतः खूप चांगलं, खूप आदर्श, खूप उत्तम, खूप योग्य, खूप बुद्धिवान, खूप स्थिर, खूप विवेकी, खूप चांगले, खूप सात्विक तुम्ही भासत असता, समजत असता. वास्तविकतेमध्ये जेव्हा तुम्हाला आतून बाहेरून पाहता येतं तेव्हा तसं तर अजिबात दिसत नाही. कोणीच दिसत नाही. मग हा दोष आहे का? हा दोष नाहीये. ही वस्तुस्थिती, हे वास्तव आहे आणि असाच असतं हे संसार. असं आहे म्हणून तर हे जग चालतं, हा संसार चालतो, मनुष्याचं जीवन चालतं, ईश्वराची माया चालते. आणि या भ्रमाला तोडून जो बाहेर पडतो तो आत्मविकासाच्या दिशेने प्रगती करतो. आणि ज्याचे भ्रम एक दिवस सगळे संपतात तो एक दिवस स्वतःच्या रिअल सेल्फला भेटतो. त्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, मॅस्लोच्या भाषेत बोललं तर सेल्फ रिअलायझेशन असंही म्हणतात, किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हटलं तर आत्मज्ञान. अजून दुसरी भाषा वापरत लोक एनलायटनमेंट म्हणतात, कैवल्य म्हणतात, आत्मप्राप्ती म्हणतात, अहम ब्रह्मास्मी म्हणतात, तत्वमसी म्हणतात. अनेक शब्द वापरता येऊ शकतात. नक्की आपल्याला हवंय काय हे स्पष्ट. मला स्थिरता हवी, मला शांतता हवी, मला समाधान हवं. हे उद्दिष्ट चांगलं आहे परंतु खूप छोटं आहे, खूप छोटं आहे. तुम्ही त्याच्याही पुढे जाऊन विचार करायचा असेल तर सतत आत्मचिंतन, आत्मविवेक जागृती करायला शिकलं पाहिजे. योग्य ते प्रवचन, योग्य ते साहित्य वाचन, योग्य ते ग्रंथ वाचन, उपनिषद वाचन करायला पाहिजे. अनेक ग्रंथांचा, अनेक धार्मिक ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. त्यातून एक समज, एक धारणा, एक विचारधारा विकसित होते. विवेकाला आधार होतो, चिंतनाला आधार होतो. आणि मग योग्य गुरुच्या सानिध्यामध्ये बसून साधना करायला हवी. अशी जर साधना तुम्ही करू शकला आणि संयम ठेवून हे करायला हवं, खूप संयम हवा.
आणि तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्यपूर्णता हवी. आणि सगळ्यात महत्वाचे, सगळं करताना काय जपायचं आहे सुरुवातीपासून ते कायम डिसिप्लिन. हे जर तुम्ही जपलं तर जीवनात तुम्ही नक्कीच ते प्राप्त कराल जे तुमचं खरं स्वरूप आहे, जे खरं तुमचं अस्तित्व आहे, जे खरं तुमचं रूप आहे आणि जे तुम्ही खरे आहात. प्रत्येकाला हे शक्य आहे. जो जो मनुष्य आईच्या गर्भातून जन्म घेतो त्या सर्वाला हे शक्य आहे. कारण पृथ्वीवरती ज्यांच्या नावे धर्म सुरू झाले, ज्यांच्या नावे हे अध्यात्म सुरू झालं, ज्यांच्या नावाने सुरू होतं किंवा म्हटलं जातं किंवा ज्यांना पूजलं जातं, त्या सर्वांचा जन्म त्याच मार्गाने, त्याच स्थितीने, त्याच प्रकाराने झाला. आणि तुम्हीही त्याच मार्गाने, त्याच स्थितीने, त्याच प्रकाराने जन्म घेतला आहे. जर त्यांना शक्य झालं तर प्रत्येकाला शक्य आहे, तुम्हाला शक्य आहे. म्हणून आपण असा एक अद्भुत, वेगळा, दर्जेदार प्रयत्न करायलाच हवा. सगळेच जण एक रातगाडग्यासारखे एकसारखं एकाच गतीने एकाच स्थितीला फिरत राहतात. आपण त्याच्या बाहेर पडून किमान बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा. चिकित्सक बुद्धीने जीवनाचं परीक्षण करायला हवं आणि तोचपणा, रटाळपणा, घिसीपिटी वाट सोडून नाविन्य शोधायला हवं. तुमच्या जीवनाचं मूल्य ओळखा, तुमचा दर्जा ओळखा, तुमची विशेषता, खासियत ओळखा आणि स्वतःला खऱ्या अर्थाने सार्थक बनवा, समर्थ बनवा, ईश्वरमय बनवा. तुमच्या अंतरंगातून देवत्व प्रगट होऊ द्या, सिद्धत्व प्रगट होऊ द्या, समर्थ प्रगट होऊ द्या. एसपीजी गुरुकुल आत्मशांती, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ध्यानयोग साधना. इथे तुमचा प्रत्यक्ष अनुभव हेच प्रमाण. शिबिर नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी आमच्या spgurukul.in/contact या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आचार्य श्रींच्या सरळ, स्पष्ट वाणीतील प्रवचनांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.